मालेगावमध्ये एनए प्लॉट आणि गुंठेवारी खरेदी विक्री थांबल्याने नागरिक त्रस्त। दुय्यम निबंधक कार्यालयात निवेदन। मालेगाव शहरातील प्लॉट धारक आणि ब्रोकर यांनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात निवेदन देत एनए अकृषी प्लॉटच्या तुकडा खरेदी आणि शेतजमिनीच्या गुंठेवारीची खरेदी विक्री अचानक थांबविल्याने नागरिकांना होणाऱ्या अडचणी मांडल्या। ही प्रक्रिया तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। निवेदनात एनए प्लॉटच्या पोट हिस्स्याच्या खरेदीत येणाऱ्या अडचणी, सातबारा उताराच्या एकापेक्षा जास्त नावे असल्यास खरेदी न होणे आणि हा नियम केवळ मालेगावपुरता मर्यादित आहे की राज्यभर याबाबत खुलासा मागण्यात आलाय। तर इतर तालुक्यांमध्ये गुंठेवारी खरेदी सुरू असताना मालेगावात अडवणूक का केली जात आहे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय। तसेच ज्या भूखंडाचे यापूर्वीच तुकडे झाले आहेत त्याची खरेदी सुरू करावी आणि जनमुक्त्यार पत्रावर दिलेल्या मिळकतीची खरेदी खत नोंदणी करताना मूळ मालकांना चेक ऑनलाईन पेमेंट सक्तीचे करावे अशी मागणीही करण्यात आली। मालेगावतील जेवढे ब्रोकर आहेत ही आमची संघटना आज या कार्यक्रमात इथे जे आम्ही निवेदन द्यायला आलो होतो ते मालेगावातील जे एनए प्लॉट आहेत त्याचे तुकडा बंदी सरकारने केलेली आहे। तिच्या विरोधात आम्ही सर्व आज एकजुटीने इथे आलेलो होतो। आज यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। प्रथम स्वरूपात निवेदन दिलेलं आहे। 2-4 दिवसाचा त्यांना वेळ दिलेला आहे। जर यांनी 2-4 दिवसात आमचं हे निवेदन स्वीकारून याच्यावर जर काही कारवाई केली नाही तर आम्ही सरळ हे तिन्ही जे कार्यालय आहे मालेगाव शहरातले ते तिन्ही कार्यालय बंद पडू। कारण की येथील जनतेची पण हे एक फसवणूक करत आहे आणि येथील जे आमच्यासारखे जे ब्रोकर आहेत, स्टॅम्प वेंडर आहेत, सगळ्यांचा याच्यात नुकसान होत आहे। हा, आणि सरकारला जो जाणारा महसूल आहे त्याचं पण सरकार नुकसान करून घेत आहे। आमची सरकारला छोटीशी विनंती आहे की लवकरात लवकर 2-3 दिवसात त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि आमच्या पूर्व आणि पश्चिम पट्टा जो आहे त्याच्यापैकी आमच्या पट्ट्यामध्ये जे आम्ही एनए प्लॉटवर जो तुकडाबंदी करतो ती लवकरात लवकर चालू करावी हीच आमची छोटीशी विनंती आहे। वाल्मिकी आवास, रमाई योजना, पीएम आवास योजना यासारख्या योजनांमधील लहान प्लॉटच्या खरेदीत नोंदणीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। या सर्व मागण्यांवर तातडीने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसापासून तुकडा खरेदी बंद केलेली होती आणि ब्रोकर सर्व एकत्र येऊन ब्रोकर संघटना आम्ही सर्व काल रात्री मीटिंग घेऊन आज निवेदन दिलेले साहेबांना, तुम्ही का बंद केलेले आम्हाला लेखी स्वरूपात द्या, जेणेकरून गरीब लोकांचे 400, 500, 1000 प्लॉट घेऊन ज्या लोकांचं सामान्य लोकांचं घर बनत आहे आणि आमच्या सारख्या ब्रोकरांचं पोटाचं निधार होत आहे, पोट भरण्याचं साधन आहे ते बंद झालेलं आहे। म्हणून आम्ही यांना लेखी स्वरूपात म्हणतोय आणि रमाबाई आवास योजना 2.5 लाखाचं कर्ज भेटून घर बांधता, कारण 2-3 लाखाचा प्लॉट घेऊन त्यांचं घर उभं राहतंय आणि पंतप्रधान योजना टाकता। आणि एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर खरेदी चालू करावा। तुकडा खरेदी नाही चालू झालं तर ताला मोरो आंदोलन आम्ही करणार आहे आणि आमच्या सोबत स्टॅम्प बिल्डरांनी आलं पाहिजे, नाही आलं त्या स्टॅम्प बिल्डरांवर आम्ही ब्रोकर युनियनकडनं जाहीर निषेध करून त्यांचं ऑफिस बंद करणार, त्यांच्या इथे खरेदी करणार नाही, त्यांच्यावर बहिष्कार आम्ही टाकणार आहे। ब्रोकर युनियनचा एकजुटीचा